तर मला माहीत आहे मी कोणत्या धुंदीमध्ये चालली आहे. तर मी आता त्या KFCमध्ये आली आहे आणि मी इकडे छोटासा बर्गर येतो, डायनामाईट बर्गर. मी त्याचा मील घेतला आहे आणि इकडे झिंगा बर्गर. आणि बर्गरचे तर खूप सारे टाईप्स आहेत, खूप सारे टाईप्स. पण मग मी यांच्याशी बोलत होती स्टाफशी, तर ते सगळे इंडियामधून आहे, UP आणि कुठून कुठून आहे, माही मंदिरी सगळं त्यांना माहिती आहे. तर मी त्यांना विचारलं की ते सर्वात छोटा बर्गर मील काय असू शकतो. तर तो मी घेतला, डायनामाईट बर्गर मील, ज्याचे मला पडले जो आहे 14 रियालला आणि टॅक्स लावून 17 रियालला मला पडले. तर आता मी तो घेईन आणि पुन्हा मला एवढा परतीचा रस्ता जो येताना मला 40 मिनटं लागले, तो आता मला परत करायचा आहे. आणि मला ते स्विमिंग पूल पण तुम्हाला दाखवायचं आहे, जिकडे मी माझा एक मेक ब्लॉग जो खूप पॉप्युलर झालेला, अराऊंड 2,70,000 लोकांनी तो बघितला. तर तिकडे जाऊन पण मला फोटो काढायचा आहे, म्हणजे थंबनेलसाठी. तर मी तिकडे पण जाईन आता याच्यानंतर. आणि छान होतं इकडचं, एकदा मला मजा आली, छान होता लेओवर. आणि लोक पण खूप हेल्पफुल आहेत. इंग्लिश थोडं इकडे लोकांना सगळ्यांना येत नाही, तर थोडं तुटकं फुटकं इंग्लिशमध्ये तुम्ही सगळ्यांशी बोलू शकता. आणि मस्त एकदम, म्हणजे मी काय सांगू तुम्हाला की हां 1 मिनिट. तर बर्गर माझा रेडी आहे, मी आता तो घेते आणि मी निघते. आणि सगळे खूप हेल्पफुल आहेत, मला खूप 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 मजा आली इकडे. मस्त होता माझा लेओवर. आणि मी तिकडे 5 रियालमध्ये जाऊन पण काय करू शकली नसती. इकडे ॲटलिस्ट मी काहीतरी स्वतःहून केलं. तर हेच यालाच बोलता सोलो ट्रिप, की तुम्ही स्वतःहून कुठेतरी जाता आणि स्वतःहून सगळ्या गोष्टी करता आणि नवीन गोष्टी शिकता आणि नवीन अनुभव येतात. तर मस्त एकदम मजेशीर माझा